मित्रांनो, तथागत गौतम बुद्ध त्यांना ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर त्यांच्या मूळ गावी म्हणजे कपिलवस्तू येथे एकदा आले होते आणि कपिलवस्तूमध्ये त्यांचा जो आश्रय होता, त्यांचं जे वास्तव्य होतं, एका विहारामध्ये होतं. आणि त्याच वेळेला त्यांचा मुलगा राहुल हा अगदी लहान होता. एके दिवशी राहुलची आई यशोधरा म्हणजे गौतम बुद्धांच्या पत्नी राहुलला म्हणतात, समोरच्या विहारामधील जे सर्वात तेजस्वी आणि बुद्धिमान अशी जी व्यक्ती आहे, ती व्यक्ती म्हणजे तुझे वडील आहेत. बाळा, जा आणि तुझ्या वडिलांकडून तुझा वारसा माग. लहानगा राहुल गौतम बुद्धांकडे गेला आणि म्हणाला, बाबा, मला माझा वारसा द्या. हे ऐकल्यानंतर गौतम बुद्ध एकदम शांत बसले आणि मग त्यांनी मनाशी विचार केला, मी तर माझी सगळी संपत्ती, माझा पैसा, माझी सत्ता सर्व काही सोडून दिले आहे. सर्व काही गोष्टींचा त्याग केला आहे. मग मी माझ्या मुलाला आता कोणत्या प्रकारचा वारसा देऊ? मग गौतम बुद्धांनी आपल्या मुलाला राहुलला भौतिक संपत्तीचा वारसा न देता एक वेगळाच वारसा देण्याचा निश्चय केला, निर्धार केला. आणि तो वारसा म्हणजे ज्ञानाचा आणि सत्याचा वारसा. आणि मग गौतम बुद्ध आपला शिष्य सारीपुत्र याला म्हणतात की, सारीपुत्र, राहुलला आत्ताच भिक्षू बनवा. आणि लहानगा राहुल खूप कमी वयातच भिक्षू बनला. मित्रांनो, खरा वारसा काय आहे? खरा वारसा बापजाद्यांची इस्टेट किंवा पूर्वजांची संपत्ती किंवा पैसा हा नसतो. मित्रांनो, खरा वारसा मिळवायचा तो ज्ञानाचा, खरा वारसा मिळवायचा तो बुद्धीचा, खरा वारसा मिळवायचा असतो तो गुणांचा. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, आपली जी पुढील पिढी आहे त्याला जर खरोखर तुम्हाला काही चांगला वारसा द्यायचा असेल तर तुमच्या बुद्धीचा द्या, तुमच्या गुणांचा द्या, तुमच्या चांगल्या वृत्तीचा द्या.